जय जय रघुवीर समर्थ। जनी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद वेवाद तैसा चिठेला। उठे संशयो वाद हा दंभधारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 112 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थ आम्हाला गेल्या काही श्लोकांमधून या संवाद शास्त्राचं महात्म्य, या संवाद शास्त्राला जीवनात प्रस्थापित करण्याचं कौशल्य आणि त्याचा थेट चित्तशुद्धीशी असलेला परस्पर संबंध याचं अत्यंत गुह्य असं प्रतिपादन करत आहेत। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी या संवादाची समाजामध्ये का गरज आहे, सज्जन मंडळींनी मौन धारण करून राहणं हे खऱ्या अर्थाने समाजाला किती अराजकतेकडे नेणारं आहे हे समजावून सांगताना 3 महत्वाची सूत्र सांगितली की हिताकारणे बोलणे सत्य आहे। आत्महितासाठी तुम्ही बोलत राहा, दुसऱ्याच्या कल्याणासाठी तुम्ही बोलत राहा। हिताकारणे सर्व शोधून पाहे, ते सांगताना तो संवाद असा ठेवा की त्यामध्ये एक व्यापकता असेल, त्यामध्ये समोरच्याला देखील विचार करण्याचं स्वातंत्र्य असेल। आणि हिताकारणे बंड पाषांडवारी, तुम्ही त्या संवादामधून धर्माची जी कालातीत मूल्य आहेत, जी सनातन मूल्य आहेत, ती पुनश्च प्रस्थापित करा। या कलियुगामध्ये, या यांत्रिक युगामध्ये जरी मनुष्य हा खूप सुविद्य होत चाललेला असला तरी आज अंधश्रद्धा, देवाधर्माच्या विरुद्ध गोष्टी यांमध्ये देखील तो अडकत जातो। अनेकदा परमार्थाच्या विरोधी असलेल्या गोष्टींनाच तो धर्म मानून बसतो। अशा वेळेला समाजातील ज्येष्ठांनी त्याला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे। त्यांचं मौन अशा वेळेला अराजक ठरू शकतं। म्हणून तुटे वाद संवाद तो हितकारी, अशा पद्धतीने समर्थ माऊलीने जणू काही आपणही दासबोध का लिहिला असावा, आपणही एवढी ग्रंथसंपदा का निर्माण केली असावी, याचंच आम्हाला उत्तर देऊन टाकलं। खरोखर हे संत स्वानंदामध्ये मग्न होते। काय गरज होती हो त्यांना? मी मध्यंतरी आमच्या समर्थ सदनमध्ये साताऱ्याला गेलो होतो, तेव्हा तिथं एका रामदासींनी मला त्यांनी हाताने लिहिलेला दासबोध दाखवला। खरोखर इतक्या सुंदर सुवाच्य अक्षरामध्ये त्यांनी तो दासबोध लिहिला होता। ते बघून मी खरोखर अत्यंत प्रभावित झालो। पण मग माझ्या मनामध्ये सहज विचार आला की आज तर वस्तूंची मुबलकता आहे, सगळं काही आपल्याला क्षणामध्ये मिळू शकतं, परंतु आमच्या समर्थांना दासबोध लिहिण्यासाठी किती कष्ट पडले। त्यावेळेला कागद देखील स्वतः तयार करावा लागायचा, शाई स्वतः तयार करावी लागायची, आणि एवढं सगळे कष्ट सहन करून त्यांनी तो दासबोध ग्रंथ आमच्यासाठी लिहून ठेवला। इतक्या सुंदर अक्षरामध्ये लिहून ठेवला। हे मनाचे श्लोक आमच्यासाठी लिहून ठेवले। कशासाठी? कारण हिताकारणे बोलणे सत्य आहे। आमचं हित व्हावं यासाठी ही संत मंडळी आपल्या स्वानंदामध्ये मग्न असताना देखील देहाला झिजवत राहतात, आमच्या हितासाठी। सज्जनो, त्यामुळे संवाद हा समाजामध्ये अत्यंत गरजेचा आहे। पण या संवादाची मर्यादा काय आहे? कुठपर्यंत संवाद करावा
हे आजच्या श्लोकामध्ये समर्थ आम्हाला सांगतात. काय म्हणतात समर्थ? जनी सांगता ऐकता जन्म गेला. या जगामध्ये, या समाजामध्ये आपण बघतो की एखाद्या तत्वाचं प्रतिपादन करण्यासाठी शतकानुशतक तेच तत्व ही संत मंडळी सांगत आलेली आहेत. आणि आमच्यासारखे अनेक मंडळी ही शतकानुशतक ती सगळी तत्वाची चर्चा ग्रंथ रूपाने, निरूपण रूपाने, अभंग रूपाने ऐकत आलेली आहेत. जनी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद वेवाद तैसाची ठेला. आता बघा, जे माऊलीने हरिपाठामध्ये सांगितलं तेच जगद्गुरूंनी अभंग गाथेमध्ये आपल्याला सांगितलं, तेच नाथांनी भागवतामध्ये सांगितलं, तेच श्री ब्रह्मचैतन्यांनी आम्हाला या 21व्या शतकाला समजेल उमजेल अशा पद्धतीने नाम महात्म्य समजावून सांगितलं. हे एवढं काळ, जवळजवळ 700-800 वर्ष, म्हणजे याच्याही आधी ही परंपरा आहेच, यात काही शंका नाही. आधी शंकराचार्य तर 2500 वर्षापूर्वी आम्हाला हे सांगून गेलेले आहेत. पण एवढं सगळं सांगूनही ही मंडळी दर शतकामध्ये येत राहिली आणि आमच्यासारखी मंडळी त्यांच्या समोर बसून ऐकत राहिली, परंतु त्यामधून उद्धरून जाणारी लोक किती राहिली? हा प्रश्नच आहे ना. खरोखर आमच्यासारखा नाठाळ विद्यार्थ्यांचा वर्ग हा कोणाच्याही नशिबात येऊ नये. हे शिक्षक मंडळी, ही संत सज्जन मंडळी एवढा जीव तोडून तळमळून आम्हाला या भगवत नामाचं महात्म्य, ही भगवत भक्तीचं महात्म्य सांगत येतात. पण आम्ही मात्र एवढं सगळं ऐकून झाल्यानंतरही आम्हाला जसं पाहिजे तसंच वागत आलोय. आणि जर एखाद्याने आम्हाला खूपच प्रश्न विचारायला सुरुवात केली की अरे मग का नाही घेते नाम, का नाही घेते नाम, तर मग अशा वेळेला आम्ही काय करतो? परिवाद वेवाद तैसाची ठेला. घेतलं असतं नाम, पण काय सांगू, काही प्रश्न आहेत मनामध्ये. सज्जनो, संत मंडळी हे आमच्या शब्दांकडे पाहत नाहीत, ते आमच्या वृत्तीकडे पाहत असतात. या शब्दांमध्ये ती जी एक सचोटी आहे, ती जी एक आर्तता आहे, ती संतांना लगेच जाणवत असते. मी तुम्हाला ती पटाईत मावशीची गोष्ट सांगितली ना, ती पटाईत मावशी अशिक्षित होती. आमच्या गोंदवल्याला जेव्हा श्री महाराज देहात होते तेव्हा त्यांच्या सेवेमध्ये असायचे. काही कळायचं नाही. महाराज बऱ्याचदा वेदांत सांगायचे, एखाद्या भगवद्गीतेच्या श्लोकाचा अर्थ समजावून सांगायचे, आणि ही अशिक्षित पटाईत मावशी असं जणू काही तोंड उघडं ठेवून डोळे विस्फारून महाराजांच्याकडे पाहतच राहायचे. सगळ्यांचं निरूपण झाल्यानंतर महाराजांना एक एक करून येऊन लोक नमस्कार करायचे. ही पण यायची. महाराज तिला म्हणायचे, काय मावशे, काही कळालं का? काही कळालं नाही म्हणे. पण म्हणे मग कशाला बसतेस एवढं तासभर माझ्याकडे बघत? म्हणे महाराजा सांगू का, तुझ्याकडे बघण्यामध्येच आम्हाला आनंद आहे. तू काय बोलतो हे आम्हाला कळत नाही. महाराज यावरती फक्त एवढंच म्हणायचे की ही निरूपण तुझ्यासाठी नाहीत, कारण जे साधायचं या निरूपणामधून ते तू साधलंयस. म्हणजे काय काय साधायचं या निरूपणामधून? त्या निरूपणाप्रमाणे जगण्याची वृत्ती साधणं, हे या निरूपणांमधून साधायचं. आणि अनेकदा आमच्यासारखे विद्वज्जन काय करतात, ऐकून घेतात आणि मग म्हणतात की माझ्या काही शंका आहेत. आपण म्हणाल मग दादा सगळ्यांनीच या पटाईत मावशी सारखं गप्प बसून राहावं का हो? म्हणजे मग आम्ही परमार्थ साधला का? सज्जनो, एक लक्षात घ्या, परमार्थामध्ये कॉपी पेस्ट नाही. तो तसा वागला म्हणून जर तुम्ही तसे वागत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की मग आपण देखील त्याच अधिकाराचे झालो, तर तसं होत नाही. तुम्हाला तुमची वृत्ती सतत तपासून बघितली पाहिजे की मी जे बोलतो आहे ते माझं खरंच आतमधल्या परिस्थितीचं दर्शन आहे का? बहुतांश वेळेला ती परिस्थिती कशी असते? उठे संशयो वाद हा दंभधारी. आमच्या मनामध्ये या संतांनी जे सांगितलेलं आहे त्याच्या प्रती विश्वासच नसतो. आमच्या मनामध्ये त्या सगळ्या गोष्टींच्या विषयी वारंवार संशय असतात. आणि या संशयाच्या मुळे मग आम्ही काही प्रकारे काही मुकुट असे परिधान करतो स्वतःच्या चेहऱ्यावरती, की ज्याच्यामुळं हा दंभ आमच्यामध्ये जागृत होतो. आमची खरं विद्वत्ता नसते तरी काहीतरी ओढून ताणून आम्ही विद्वत्तापूर्वक
असे प्रश्न त्यांच्या समोर ठेवायचा प्रयत्न करतो. संत आमच्या या सगळ्या भावभावनांशी परिचित असतात, परंतु ही संत वृत्ती अशी असते की ते सगळ्यांच्याकडं अत्यंत सम्यक भावनेने बघत असतात. परंतु सज्जनो, त्यांना हे माहिती असतं की या व्यक्तीने अशा पद्धतीने जरी अनेक प्रश्न विचारले तरी देखील त्यातून त्याचं हित होणार नाही, कारण तो फक्त प्रश्न विचारू इच्छित आहे. तो त्या प्रश्नांचं उत्तर ऐकू इच्छित नाहीये, त्या उत्तराप्रमाणे तो जगू इच्छित नाहीये. आणि संतांना प्रश्न विचारण्यासाठी शब्दांचं माध्यमच असायला हवं याची काही गरज नाही बरं का. श्री महाराजांच्याकडे एक पंत यायचे. त्यांची कथा मी कधीतरी आपल्याला सांगितली होती. त्यांना एक मुलगी, पत्नीचं निधन झालेलं, आणि ते समर्थांचे उपासक होते. त्यांनी एकदा कोणाकडून तरी ऐकलं की श्री महाराज गोंदवल्याला आहेत आणि ते समर्थांचं आता चालतं बोलतं रूप आहे. म्हणून हे पंत बैलगाडी घेऊन, आपल्या मुलीला घेऊन, थोडंफार संसार साहित्य घेऊन गोंदवल्याला आले. आणि संध्याकाळची वेळ होती. महाराज कुठे आहेत, महाराज कुठे आहेत विचारत, चौकशी करत जातायत काय. आणि त्याच वेळेला महाराज शेतामधून पाणी सोडून झालेल्या चिखलामुळं तुडवत त्यामधून बाहेर येतात काय. चिखलाने माखलेले महाराज, पण पंत त्यांना पाहतात आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा यायला लागतात. महाराज त्यांना जवळ घेतात, हे नमस्कार करतात, म्हणतात आता आल्यासरशी काही दिवस राहा. पंत देखील अभ्यासक होते. महाराजांच्या निरूपणाला दररोज जाऊन बसायचे. पहिल्यांदा त्यांच्या मनात संकोच असायचा की आपण या निरूपणामध्ये काही प्रश्न विचारायचे असतील तर कसे विचारावेत. पण बऱ्याचदा त्यांच्या मनामध्ये प्रश्न यायचे, पण ते बोलायचे नाहीत. आणि पुढं असं व्हायला लागलं की इकडून पंतांच्या मनामध्ये प्रश्न व्हावा आणि तिकडे विषय काहीतरी वेगळा चाललेला असायचा. महाराज त्या विषयाला थांबवायचे आणि पंतांचा प्रश्न जो त्यांनी हृदयामध्ये चिंतन केलेलं आहे त्याचं उत्तर द्यायला सुरुवात करायचे. एक प्रश्न झाला की त्याच्यावरती दुसरा यायचा, त्याच्यावरती लगेच चिंतन महाराज सांगायचे, त्याच्यावरती तिसरा प्रश्न की लगेच त्या तिसऱ्या प्रश्नामधून त्याचं समाधान करणारं निरूपण. सज्जनो, इथं कुठे शब्दे विण संवादू, दुजे विण अनुवादू, हा असा ये हृदयीचे ते हृदयी घातले असा संवाद चालतो. इथं जनी सांगता ऐकता जन्म गेला अशी परिस्थिती गरजेचीच नसते. पण आमच्या या सगळ्या संशयांमुळं आम्हाला कित्येकदा ओढून ताणून शब्दांचा आविर्भाव आणावा लागतो. संतांच्या समोर आपल्या हृदयाची खरी स्थिती लपवून आपली बौद्धिकता त्यांच्या समोर व्यक्त करावी लागते. संत याची देखील उत्तरं देतात, पण आपली स्थिती मग पंतांसारखी होत नाही. पंत अशा एका टप्प्यावरती त्या निरूपणामध्ये स्वाभाविक उठून उभे राहिले, ढसाढसा रडू लागले आणि महाराजांच्या चरणांवरती जाऊन पडले. आणि महाराजांनी त्यांच्या जन्माचं कल्याण केलं, त्यांचा अंतकाळ देखील महाराजांनी साधून दिला. अशी चरित्रामध्ये गोष्ट आहे. रामासमोर त्यांना खऱ्या अर्थाने सद्गती प्राप्त झाली. सज्जनो, जो संतांच्या बोलण्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी तयार झाला, ज्याने निश्चय केला, त्याला पुढं आणखीन काहीच ऐकायची गरज पडत नाही. एकदा का जर आपण समजून घेतलं की नामाशिवाय दुसरं अन्य मला कुठलंही साधन नाही, तर तुम्हाला यावरती कुठलाच प्रश्न विचारायची गरज नाही. आपली बुद्धी आहे की जी आतून आम्हाला सतत प्रेरित करत राहील की अरे मग याचं काय त्याचं काय. मी नेहमी त्या बुद्धीला एक उदाहरण देत असतो की जसं सरकारी ऑफिसमध्ये आपण एखाद्या क्लार्ककडे गेलो तर त्या क्लार्कला लिमिटेड अधिकार असतात. आपण जर त्याच्या अधिकाराच्या बाहेर काही 4 प्रश्न विचारायला लागलो की त्याचं एक ठरलेलं उत्तर असतं, ते मला विचारू नका, ते साहेबांना विचारा, ते मला विचारू नका, ते साहेबांना विचारा. सज्जनो, मला असं वाटतं की आमच्या मनाला देखील आम्हाला एक खडसावून सांगितलं पाहिजे की जेव्हा तो असे संशय आमच्या मनामध्ये निर्माण करू लागेल ना की अरे मग नामानी होईल का, नामानी खरंच साधेल का, नाम महाराज घ्यायला सांगतायत पण मग आणखीन काही करायला पाहिजे का, अरे मग मला जमेल का, या सगळ्या संशयांना अंत नाहीये. अशा वेळेला एकच सांगावं, बघा मला इथं शिक्के मारणारा जसा तो क्लार्क असतो ना, तो म्हणतो मला काही कळत नाही, मला इथं नामाचा शिक्का मारायचा आहे, बस मला बाकी काही विचारू नका, काय असेल त्यांना विचारा साहेबांना आज जाऊन. सज्जनो, ही जर वृत्ती आम्हाला जमली तर मला वाटतं आमच्या संशयांना आम्हाला लगाम घालता येईल, थांबवता येईल. संशय आपल्या जीवनामध्ये येणं स्वाभाविक आहे, परंतु या संशयांना सतत शब्दाच्या आधाराने प्रश्न घेऊन विचारत राहणं हा मूर्खपणा आहे. अनेक लोक एकच प्रश्न जिथं जिथं जातील त्या संतांना तोच प्रश्न विचारत असतात.
मी अनेकदा रामचरितमानसचे जे अभ्यासक संत असतात त्यांची प्रश्न उत्तराची चर्चा वाचत असतो, ऐकत असतो, आणि त्यामध्ये बऱ्याचदा अशी काही साधक मंडळी फार आविर्भाव आणून प्रश्न विचारत असतात की तुलसीदासांची सुंदरकांडामधली जी चौपाई आहे, ढोल गवार शूद्र पशु नारी सकल ताडना के अधिकारी, याविषयी आपल्याला काय वाटतं? अरे प्रत्येक संताला जाऊन तुम्ही या चौपाईच्या बद्दल विचारणार? आपल्याला त्या चौपाईचा अर्थ माहिती नसेल तर मी आपला वेळेचा अपव्यय करू इच्छित नाही, पण यामध्ये ढोल, पशु, नारी या सगळ्यांना ताडण म्हणजे शिक्षा देणं हे गरजेचं आहे असा त्याचा अर्थ निघतो, आणि त्यामुळे तुलसीदास हे स्त्री विरोधी होते वगैरे वगैरे असं त्या काळच्या या साहित्यावरून आजच्या मंडळींना हा प्रश्न पडतो. ठीक आहे, त्याच्यावरती वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी उत्तरं दिलंय, मला त्यामध्ये पडायचं नाहीये. मला प्रश्न असा आहे की आपण हेच प्रश्न वारंवार विचारून नेमकं काय साधतोय? त्या रामायणामध्ये तेवढी एकच चौपाई आहे का हो? त्या रामायणामध्ये तुम्हाला आणखीन काही सापडत नाही का की एखाद्या संताला हे जाऊन विचारावं असं वाटत नाही की सीता राम चरण रती मोरे अनुदिन बडवू अनुग्रह तोरे, हे प्रभो त्या सीतारामाच्या चरणी माझं प्रेम कसं वाढेल हे मला समजावून सांगा ना? असा प्रश्न आपल्याला पडत नाही का? सज्जनो, हा सगळा आमचा दंभ असतो की जेव्हा आम्ही काहीतरी कुठलं तरी ऐकलेलं, वाचलेलं, काहीतरी आमच्या बुद्धीला कुठून तरी कानावरती पडलेलं, स्वतः अनुभव नसलेलं असं काहीतरी प्रश्न आपण संतांच्या दारामध्ये घेऊन जातो. टाळावं हे. यामध्ये कुठलंही सर्टिफिकेट मिळवून आपलं कल्याण होणार नाही. लक्षात घ्या, कदाचित जगाच्या 4 टाळ्या मिळतील तुम्हाला, पण यामुळं तुमचं आत्महित होणार नाही. संताच्याकडे जाऊन देखील तुम्ही रिकाम्या हाताने परत याल. मग काय करावं या संशयाला? सज्जनो, संशय घालवायचा एकच मार्ग आहे. ती एक टीव्ही वरती ऍडव्हर्टाइज होती ना की पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. मला ती फार आवडते नामस्मरणाच्या बाबतीमध्ये. तुम्हाला जर संशय घालवायचा असेल ना तर तुम्ही ज्या संतांना मानताय, मग ते आदि शंकराचार्यांपासून ते अगदी आमच्या ब्रह्मचैतन्य परंपरेमध्ये कोणीही असो, कुठल्याही संताच्या चरणी तुमचा विश्वास असो, तुम्हाला तुमच्या साधनेवरती प्रश्न असतील, असू द्या, काही हरकत नाही, पण त्याचं उत्तर शोधण्याची कला तुम्ही करत असलेल्या साधनेमध्येच सामावलेली असते. साधनच तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला देतं आणि ते समाधान करणारं असतं. ते असं असतं की तो संशय कायमस्वरूपी मिटून जातो. तुम्हाला नाम घ्यायला सांगितलंय संतांनी, तुम्ही नामाच्या विषयी पृच्छा करण्यामध्ये वेळ वाया घालवताय, त्यापेक्षा तुम्ही नाम घ्यायला लागा, नामाचा अनुभव घ्या. नाम एका टप्प्यावरती स्वतः तुमच्या हृदय सिंहासनावरती बसेल आणि म्हणेल, बाळा काय होते रे प्रश्न तुझे ते सांग बरं. आणि त्यावेळेला जेव्हा नाम असं सिंहासनावरती बसेल ना सज्जनो, त्यावेळेला तुमची एकच स्थिती असेल, अनुर्वाच्य. अनुर्वाच्य बोलू शकणार नाही तुम्ही, कारण तुम्हाला त्या प्रश्नाचं संपूर्ण समाधान आतमध्ये झालेलं आहे. या बाहेरून आलेल्या शब्दांनी तुम्ही बुद्धीला खतपाणी घालता, पण नाम हे थेट तुमच्या आत्मिक अशुद्धतेवरती काम करतं. या आत्मिक स्वरूपावरती आलेल्या म्लानतेला नाम स्वच्छ करतं. आमच्या गोशाळेमध्ये गायींनी एखाद्या कालवड किंवा खांडाला जन्म दिला ना की ती काय करते, त्याला चाटून 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 त्याची सगळी वार साफ करते आणि ते क्षणामध्ये उठून चालायला लागतं. नामस्मरण सज्जनो, आमच्या या आत्मस्वरूपावरती आलेल्या या गुणमायेचा मळ चाटून चाटून स्वतः साफ करतं. ते स्वसंवेद्य आहे. आणि मग जेव्हा ते प्रकाशतं ना, तेव्हा जसं सूर्याच्या समोर अंधार टिकत नाही, त्याप्रमाणे या नामतत्वाच्या समोर संशय टिकू शकत नाही. तुमच्यातले सगळे दंभ आपोआप गळून पडतात. भजनामध्ये हे सामर्थ्य आहे की ते तुम्हाला त्या दांभिकतेमधून बाहेर काढतं. तुम्हाला कधीही ते व्यर्थ शब्द जाळांमध्ये फसू देत नाही. मग आपणही नाम घ्याल ना, आपले सगळे संशय मिटवून घ्याल ना, आपण स्वतःशी स्वतः संवादी व्हाल ना, हे सगळं आपल्याला करता येईल. पण त्यासाठी जनी सांगता ऐकता जन्म गेला या प्रक्रियेमध्ये आपण राहू नये. आपण या संतांच्या वर्गामध्ये उत्तीर्ण व्हावं, त्यांची शाबासकी आपल्या पाठीवरती पडावी. हे तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही त्यांनी दिलेल्या बोधाप्रमाणे जगायला लागता. सज्जनो, आपल्या प्रतिक्रिया, आपले प्रश्न, आपल्या कमेंट्स जरूर झी 24 तासच्या या इनबॉक्समध्ये लिहित राहा. मी त्या जरूर वाचीन
आपल्या प्रश्नांना समर्पक उत्तरं देण्याचा देखील प्रयत्न करीन. आता आपण उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.